आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे, हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात। एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय होतं। सीसीटीव्ही आहेत मात्र ते वेगळ्या दिशेने आहेत म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू, बघू। पण मी पुन्हा सांगतो की दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते, अशा कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केलं असेल, किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला, तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो। 12 लाखात 10 गुंठे घ्यायचेत का? आणि तेही सेपरेट 7/12 आणि सेपरेट खरेदी खता सहित। टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टीआरएस मधुबन पार्क फेज 33। सरकारी मोजणी 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट, पेपर नोटीस आणि एनओसी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट। चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात, ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे। प्लॉटला आहे 30 फुटी हा भव्य रस्ता, त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बरं का। पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच तुमची साईट व्हिजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा।